येणाऱ्या काळाची तुम्हाला आठवण करून देतो। आज ही हिंदू जोडो यात्रा आपण काढली, काय उद्देश आहे यामागचा? हिंदू जोडो यात्रेचा मुख्य उद्देश देश, धर्म, संस्कृती याचं संरक्षण करण्यासाठी हिंदू जोडो यात्रा काढण्यात आली आहे। किती दिवसापासून ही यात्रा? गेली वर्ष ते दीड वर्षापासून आम्ही या यात्रेचं नियोजन करत आहोत आणि आमची वर्ष दीड वर्षापासून आमची यात्रा उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश वेगवेगळ्या राज्यामध्ये आमचा प्रचार आणि प्रसार करत आहे। काय हेतू आहे या यात्रेचा मुख्य हेतू सकल हिंदू समाजाने एकत्र होणं, एकत्र झाल्याशिवाय राष्ट्रहितासाठी आपण हिंदू समाजाने एकत्र होणं ही काळाची गरज आहे। सध्या जो ट्रेंड चालू आहे भारतामध्ये बटन तो कटोगे, याच्या संदर्भात काय मत आहे? या संदर्भामध्ये आमचं पण हेच म्हणणं आहे, आपला जो हिंदू समाज आहे हा जातीपातीमध्ये वाटला गेलेला आहे आणि या यात्रेच्या माध्यमातून आम्हाला जाती तोडो आणि हिंदू जोडो ही आमची संकल्पना आहे। आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या इथे जो यात्रेचा समारोप केला आहे, तर त्यांच्या आशीर्वादानेच आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व हवं, जे 11 पगड जातींना घेऊन होतं आणि राष्ट्रहितासाठी आज हे महत्त्वाचं आहे। काय जनतेला काय आवडतं? आम्ही समस्त भारतातील नाही तर विश्वातील हिंदूंना आवाहन करतो की आता तरी एक होणं ही काळाची गरज आहे। कुठून सुरुवात झाली होती यात्रेची आणि कशी यात्रा झाली? या यात्रेची आमची जी जुनी यात्रा आहे त्या यात्रेची सुरुवात जम्मू काश्मीरच्या लाल चौकातनं तर कन्याकुमारीपर्यंत होणार आहे, कारण आपला जो हिंदू समाज आहे 9 राज्यांमध्ये अल्पसंख्याक आहे आणि भविष्यामध्ये हळूहळू आपण पूर्ण भारतामध्ये अल्पसंख्याक होऊ। तर येणारा काळ हा सर्व सकल हिंदू समाजासाठी कठीण काळ आहे आणि सकल हिंदू समाजाने त्या कठीण काळ समजला गेला पाहिजे, नाहीतर येणारी परिस्थिती ही आपल्या सर्वांसाठी वाईट परिस्थिती आहे। सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक सुरू आहे, राजकीय भूमिका काय आहे? सदरील हिंदू यात्रेचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही। आमची हिंदू जोडो यात्रा जम्मू काश्मीरचं ज्यावेळेस इलेक्शन होतं त्या अगोदरपासून चाललेले होते। मग असं जर काय असतं तर आम्ही लोकसभेमध्ये पण यात्रा काढू शकलो असतो। सदरील यात्रेचा कोणत्याही राजकीय पक्षाचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही। ही फक्त एक धर्माची यात्रा आहे, ही एक शौर्य यात्रा आहे। हिंदूंना झोपलेला जो हिंदूचा स्वाभिमान आहे त्याला जागृत करण्याचं काम आम्ही करत आहे आणि तुमच्या माध्यमातून आता कुंभकर्णाच्या झोपेत असलेल्या हिंदूंनी आता तरी जागृत होऊन राष्ट्रहितासाठी एकत्र येणं गरजेचं आहे। हिंदूसाठी सरकारनं काय करावं, काय म्हणतो? हिंदूंसाठी सरकारने एक बोर्ड स्थापन करण्याची गरज आहे। हिंदूंच्या मंदिरावर आता बोर्डाने बरे जाते आपल्यावर अन्याय होतो, याबद्दल काय सांगतो? आपण बांगलादेशमधली परिस्थिती बघितलीच आहे। आपल्या हिंदू माता भगिनींवर अनेक प्रकारचे अत्याचार होत आहे। भविष्यामध्ये मी स्वतः आणि आपण पत्रकार बांधव स्वतः सुद्धा या आपल्या कुटुंबाचं संरक्षण करू शकत नाही, कारण येणारा काळ हा आपल्या सर्वांसाठी कठीण काळ आहे। सध्या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पण हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे असं आपण म्हणतो, परंतु तरी सुद्धा हिंदूवर होणारा जो अन्याय आहे किंवा त्यांना काही ठिकाणी पलायन पण करावं लागत आहे, अशा गोष्टी अजून बंद झालेल्या नाही। त्याचं काय कारण सांगा? याचं कारण मुख्य हेच आहे, हिंदू संघटित नाही ना। हिंदूंनी संघटित झालं पाहिजे। तो जातीपातीमध्ये वाटला गेलेला आहे। राष्ट्रहितासाठी आणि धर्मासाठी हिंदूंनी एकत्र येणं ही काळाची गरज आहे।